बाळांनो, इंट्रोडक्शन ऑफ टीचर म्हटलं ना. येस सर. हा, त्याच्यामध्ये खाली लिहा नेम ऑफ टीचर डॉक्टर एच पवार. नेम ऑफ टीचर डॉक्टर एच पवार. लिहिलं का? येस सर. क्वालिफिकेशन म्हणा खाली. क्वालिफिकेशन PhD मैथमेटिक्स. PhD मैथमेटिक्स. PhD मैथमेटिक्स. लिहिलं का? येस सर. खाली म्हणा एक्सपिरियन्स. इलेवन इयर्स. हेलो हेलो. येस सर. येस. हा, नेक्स्ट आता सेकंड पेजला जा. तिथं लिहा विजन मिशन. विजन मिशन ऑब्जेक्टिव्स and quality policy. Vision, mission, objectives and quality policy. Vision, mission, objectives and quality policy. म्हटलं का? येस सर. त्याच्यासाठी खाली दोन पेजेस ठेवा तसेच. ते आपण उद्या डिस्कस करू.
व्हिजन मिशन ऑब्जेक्टिव्ह तुमच्या डिपार्टमेंटचे ऑब्जेक्टिव्ह डिस्कस करावे लागतात. ठीक आहे. त्याच्यासाठी 2 पेजेस रिकामे सोडा आणि थर्ड पेजला जा. थर्ड पेजला syllabus of the subject. Syllabus of the subject. Syllabus of the subject. Syllabus of the subject म्हटलं. Yes, sir. त्याच्यामध्ये खाली म्हणा टीचिंग स्कीम. टीचिंग स्कीम हे बघा असं लिहा. एका साइडला टीचिंग स्कीम, इकडे एक्झामिनेशन स्कीम. टीचिंग स्कीम मध्ये थेअरी 2 hours पर वीक 2 credits. ट्युटोरियल 1 hours per week 1 credit. हॅलो हॅलो लिहिलं का? आता एक्झामिनेशन स्कीम मध्ये तुम्ही फर्स्ट इयरला ज्या पद्धतीनं आपलं होतं एंड सेमिस्टर एक्झाम 70 मार्क्स, इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट्स, त्यालाच आपण टर्म वर्क पण म्हटलं जातं. इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट 25 मार्क्स आणि ISE इन सेमिस्टर एक्झाम 30 मार्क्स, असे टोटल 125 मार्क्सचे एक्झाम राहते याच्यावर. कळते का? हॅलो हॅलो. Yes, sir. हा ते लिहून झालं की सांगा मला. झाले लिहून? Yes, sir. Yes, sir. आता इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 syllabus of engineering mathematics 3 is divided into total 2 sections. First section has linear differential equation with constant coefficients as first chapter. Second chapter homogeneous linear differential equation and application of LDE. Second chapter. Third chapter Laplace transform. In section second, fourth chapter partial differential equation.
In fifth chapter, complex variable, and sixth chapter is Z transform. लक्षात येते? हॅलो हॅलो Yes, sir. Yes, sir. सेक्शन फर्स्ट म्हणा खाली. सेक्शन फर्स्ट, unit number 1, linear differential equation with constant coefficients. Linear differential equation with constant coefficients. Total number of lectures allotted 4. याचे युनिट कंटेंट आहेत बेसिक डेफिनेशन, then differential operator, complementary functions, particular integral, shortcut method for standard functions like e raised to ax sin ax, sorry, e raised to ax comma असं लिहा, e raised to ax comma sin ax cos ax x raised to m e raised to ax into v xv, and particular integral method without method of parameter, variation of parameter for other function, particular integral general method. हा टोटल सिलेबस आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट्स मध्ये. हे इथपर्यंत लिहून झालं की सांगा मला. बोला. हॅलो झालं का तिथपर्यंत? Yes, sir. Yes, sir. मग आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय असते रे? किंवा डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय सांगा?
हॅलो. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय सांगा? काय असते डिफरन्शियल इक्वेशन? हॅलो. One or more functions and their derivatives. वन ऑर मोर डिफरन्शियल Functions. म्हणजे काय तर? Dependent variable with respect to independent variable. हॅलो. एवढंच असतंय का डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल? त्याच्या पुढे काय नाही, डेरिव्हेटिव्ह लागतं की त्याच्या पुढे? हा, असतंय का? Equation involving polynomials of differential or derivatives of dependent variable with respect to independent variable. Short मध्ये सांगितलं होतं. किंवा साध्या आणि सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवा, an equation which involves derivative. ज्या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह असतं त्या इक्वेशनला काय म्हणायचं? डिफरन्शियल इक्वेशन. डेरिव्हेटिव्ह जर असतो तर डेरिव्हेटिव्ह कसा असतो? तर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल ह्या पद्धतीनेच असतो. त्यामुळे तुम्ही फक्त डेरिव्हेटिव्ह म्हटला तरी काही फरक पडत नाही. कळतंय? हॅलो. ज्या इक्वेशन मध्ये, साध्या आणि सिंपल भाषेत ज्या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह असतो त्याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं. मग लिनियर डिफरन्शियल इक्वेशन काय असतं? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन a differential equation having degree 1. ज्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री 1 असते and its derivative or higher derivative cannot be multiplied together. दोघांचंही कुठेही मल्टिप्लिकेशन जर नसेल तर त्याला काय म्हणायचं? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं. लक्षात येते का? हॅलो. हॅलो. Yes, sir. खाली युनिट नंबर 2, homogeneous and Legendre's linear differential equation. Unit number 2, homogeneous and Legendre's linear differential equation. ला पण युनिव्हर्सिटीने 4 लेक्चर दिलेले आहेत. Unit content, Cauchy's and Legendre's linear equation, applications to electrical engineering problems.
हॅलो. हॅलो बाळांनो. होमोजिनियस अँड लिजेंडर्स लिनियर डिफरन्शियल इक्वेशन युनिट कंटेंट लिहा. कोचीज अँड लिजेंडर्स लिनियर इक्वेशन ऍप्लिकेशन टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. कोचीज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन माहित आहे तुम्हाला? काय असते होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन? हॅलो. डिग्री ऑफ इच टर्म इज सेम. जर दिलेल्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मची डिग्री सेम असेल तर त्याला काय म्हणायचं? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं. बरोबर आहे का? हॅलो. हॅलो. हॅलो बाळांनो. हॅलो. Yes, sir. Yes, sir. हे लिहून झालंय का युनिट कंटेंट? Yes, sir. Yes, sir. चॅप्टर Yes, नंबर sir. 3. हा बोला. चॅप्टर नंबर 3 लाप्लास ट्रान्सफॉर्म. नंबर ऑफ लेक्चर अलॉटेड 6. याच्या अगोदर बरं ठीक आहे, मी तुम्हाला सगळ्यांचे एकत्रच सांगतो. हा, लाप्लास ट्रान्सफॉर्म लिहा. हॅलो. हॅलो. Yes, sir. लाप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये डेफिनेशन, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ स्टँडर्ड फंक्शन, प्रॉपर्टीज, फर्स्ट शिफ्टिंग, देन चेंज ऑफ स्केल, multiplication of powers of t, division by t, then Laplace transform of derivative and integral, unit step function, unit impulse function, methods of finding inverse Laplace transform by convolution theorem only. In section second, unit number 4, partial differential equation, total number of lectures allotted 4. Unit contain 4 standard forms of partial differential equation of first order, solution of partial differential equation by method of separation of variables. लिहिलं का? हॅलो. हॅलो बाळांनो. Yes, sir.
आता याच्यामध्ये सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बाय मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल याच्यावर 5 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. 4 स्टँडर्ड फॉर्म मध्ये याच्यावर टोटल 3 क्वेश्चन येतात 3 मार्क्सचे. म्हणजे टोटल किती मार्क झाले? 14 झाले. 13 14 आणि 2 MCQ. किती मार्क झाला टोटल चॅप्टर? 16 मार्क झाले. 16 मार्क्स. कळते का? लिहून ठेवा ते तिथं लगेच. स्टार्टिंगला सांगायचं राहिलो, नंतर एकदम सांगतो आता. 3 क्वेश्चन 3 मार्क्सचे. त्याच्यामध्ये फॉर्म नंबर 4 जो आहे त्या फॉर्म नंबर 4 वर एक क्वेश्चन फिक्स पडतो. फॉर्म नंबर 1, 2, 3 मध्ये मिळून एक क्वेश्चन 2 क्वेश्चन विचारले जातात. असे टोटल 3 क्वेश्चन आणि एक क्वेश्चन सोल्युशन ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन बाय मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल हा 5 मार्काला विचारला जातो. टोटल किती मार्कला झाला चॅप्टर? मग 16 मार्क्स. कळते का? हॅलो. Yes, sir. 16 मार्क्सला विचारला जातो. हे लिहून झालंय? हॅलो, झालंय का लिहून? हॅलो. Yes, sir. चॅप्टर नंबर 5 functions of complex variable. Unit contain line integral, Cauchy's integral theorem, Cauchy's integral formula, Cauchy's residue theorem without proof. हे सगळे विदाउट प्रूफ आहेत. टोटल नंबर ऑफ लेक्चर्स अलॉटेड 4. One question is asked for 5 marks on Cauchy's integral formula. One question is on Cauchy's residue theorem for 3 marks. Line integral 1 question 3 marks and Cauchy's integral theorem 1 question 3 marks. And total 3 MCQ. किती मार्क झाले? हॅलो, किती मार्क झाले टोटल? 17. 3 marks MCQ, 3 line integral, 3 Cauchy's integral, 3 Cauchy's residue and 5 marks Cauchy's integral formula. Next chapter is Z transform. Here, Z transform of elementary functions, properties of Z transform and inverse Z transform. याच्यावर 2 मार्काला MCQ क्वेश्चन विचारतात. टोटल 4 3 मार्क्सचे क्वेश्चन आणि एक 5 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो. किती मार्क झाले टोटल?
कळतंय का? हॅलो. Yes, sir. हा. आता झेड ट्रान्सफॉर्म ऑफ इलिमेंटरी फंक्शन, प्रॉपर्टीज ऑफ झेड ट्रान्सफॉर्म आणि इनव्हर्स झेड ट्रान्सफॉर्म. आता याच्यामध्ये 5 मार्क्सचा क्वेश्चन हा जनरली इनव्हर्स झेड ट्रान्सफॉर्म वर येतो. कधी कधी प्रॉपर्टीज ऑफ झेड ट्रान्सफॉर्म वर 1-2 प्रॉब्लेम आहेत, त्या 2 प्रॉब्लेम पैकी किंवा इनव्हर्स झेड ट्रान्सफॉर्म असा विचारला जातो. लक्षात येते? Hello. Yes, sir. टोटल 90 मार्क्स ला विचारला जातो हा. लिहून झालंय? हॅलो. Yes, sir. लाप्लास ट्रान्सफॉर्म हा 22 मार्क्सला विचारला जातो. याच्यामध्ये कन्व्होल्युशन थेरम जो आहे, लाप्लास ट्रान्सफॉर्म बाय कन्व्होल्युशन थेरम, हा 5 मार्कला विचारला जातो. त्यानंतर दोन MCQ येतात. तीन मार्क्सचे 5 क्वेश्चन येतात बरं का याच्यावर. 5 नाही 4च येतात माझ्या माहितीप्रमाणे. 3 MCQ असतील. 3 MCQ, त्यानंतर 4 मार्कचे 3. किती झाले टोटल? 12 आणि 3 15 आणि 20 मार्कला आहे. 20 मार्कला चॅप्टर. हॅलो बाळांनो. हा 20 मार्क्सला sir. चॅप्टर आहे. कळतंय का? हॅलो. Yes, sir. पुढं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा पण 20 मार्क्सलाच आहे चॅप्टर. 19 असेल करायची. 2 मार्क MCQ, 4 3 मार्क्स क्वेश्चन आणि 1 5 मार्क्स. किती झाले? 19 मार्क्सला आहे हा चॅप्टर. आणि याच्यावर 2 3 मार्क्स क्वेश्चन, 1 5 मार्क्स and 2 MCQ. किती झाले? 13 मार्क्स. लक्षात येते? हॅलो. Yes, sir. आता ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन जो आहे तो कोचीज वर विचारला जातो, एक लिजेंडर्स वर आणि एक 5 मार्काला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन वर क्वेश्चन विचारला जातो. आणि ह्या दोन्ही मध्ये MCQ, आता हा पहिला जो चॅप्टर आहे हा सेकंड चॅप्टर आणि फर्स्ट चॅप्टर
हा फर्स्ट वरच सेकंड डिपेंड आहे. कधी कधी याच्यावर एकच एमसीक्यू विचारला जातो, कधी कधी याच्यावर 3 विचारले जातो. कळतंय का? हॅलो, लक्षात येतंय का? हॅलो बाळांनो. Yes, sir. हा, ते लक्षात ठेवा. कधी कधी 3 विचारले जातात, कधी कधी 2च विचारले जातात. डिपेंड्स एक्झामिनर कशा पद्धतीने करते ते त्या पद्धतीने. हे लक्षात आलं? सिलेबस मध्ये काय अडचण आहे कुणाला? टोटल 6 चॅप्टर आहेत आपल्याला. सिलेबस मध्ये काही अडचण आहे का? No, sir. नेक्स्ट खाली क्वेश्चन पेपर पॅटर्न म्हणा. क्वेश्चन पेपर पॅटर्न. क्वेश्चन पेपर पॅटर्न. क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. हॅलो, हॅलो बाळांनो. Yes, sir. Yes, sir. हा, ह्या वेळी आपली एक्झाम ही ऑनलाईन होणार नाहीये, हे डोक्यात फिक्स करा पहिली गोष्ट. कारण काही जण भ्रमात राहतील म्हणून अगोदरच सांगितलं की एक्झाम ऑनलाईन होणार नाही, हे पहिल्यांदा डोक्यात घ्या. लक्षात येतंय? आणि त्या Yes, पद्धतीने sir. अभ्यासाला सुरुवात करा. आता क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा राहील बघा. क्वेश्चन नंबर 1 MCQ. त्याच्यामध्ये सेक्शन 1 MCQ टोटल असतात 14 मार्कचे. सेक्शन 1 7, सेक्शन 2 7. पुढं क्वेश्चन नंबर 2. Attempt any 3. हा 9 मार्कला असतो. टोटल 5 क्वेश्चन दिलेले असतात. त्यापैकी 3 सोडवायचे कुठलेही. कळतंय? हॅलो, Yes, sir. क्वेश्चन नंबर 2 attempt any 3, total 9 marks. Question number 3.
attempt any 3. Again for 9 marks, 3 out of, solve 3 out of 5. Then question number 4. हा 10 marks ला असतो. Solve any 2 out of 3. हा 2, 3, 4 जो असतो तो सेक्शन 1 वर असतो. आणि त्यानंतर सेक्शन 2 वर question number 5, attempt any 3, 9 marks, solve any 3 out of 5. Question number 6, attempt any 3, again for 9 marks, solve any 3 out of 5. Question number 7, 10 marks, attempt any 2 out of 3. Question paper pattern लक्षात आला. हॅलो, Yes, sir. सगळ्यांचं लिहून झालेलं आहे का बघा. झालं सर. Question number 7. Attempt any 2 ना सर. हा, any 2 करा, any 2. any 2. काय अडचण कुणाला? टोटल किती मार्क झाला? 14 मार्क्स MCQ, 70 मार्क. 28 मार्क्स सेक्शन 2, 56 प्लस 14, 70 मार्क्स. लक्षात येते? Yes, sir. हा, खाली म्हणा चॅप्टरचं नाव टाका, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट्स. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, चॅप्टर नंबर 1, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन with constant coefficients.
लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट्स. लिहिलं चॅप्टरचं नाव? हॅलो, हॅलो बाळांनो. Yes, sir. Yes, sir. मग आता पहिला क्वेश्चन मगाशी विचारलेल्या पद्धतीनं डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? काय असतं डिफरन्शियल इक्वेशन? मगाशी काय सांगितलं? एनी इक्वेशन which involve derivative with respect to dependent variable, derivative of dependent variable with respect to independent variable. बरोबर ना? हॅलो, Yes, sir. a differential equation is an equation that relates one or more functions and their derivatives. कुठलीही डेफिनेशन लिहा. A differential equation is an equation which involves derivative of dependent variable with respect to independent variable असं म्हणा, किंवा a differential equation is an equation that relates one or more functions and their derivatives असं म्हणा. काय अडचण नाही. झालं का? हॅलो, Yes, sir. मग नेक्स्ट काय येतं? टाइप्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. काय काय असतात टाइपचे डिफरन्शियल इक्वेशनचे? झालंय की शिकलाय की तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन? काय असतात टाइप? Homogeneous differential. अमित जाधव, अमित, विकास, विकास तुम्ही रोल नंबर टाकत जाऊ बरं का तिथं. अमित जाधव, हॅलो, काय झालं? आवाज ऐकू येत नाही तुमचा. सेकंड इयर आहे सर. येतोय? हा सर. बर, ठीक आहे. महेश, महेश कोण आहे? DSY आहेत का?
ठीक आहे. हा, डिफरन्शियल इक्वेशनचे टाइप सांगा बाळांनो. होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन, नॉन होमोजेनियस. कुठले? होमोजेनियस. होमोजिनियस हा ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचा टाइप आहे बाळांनो. डिफरन्शियल दोन टाइप, एक ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आणि दुसरा पार्शियल इक्वेशन. कळते? आता ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? A differential equation which involves only one independent variable. ज्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये फक्त एकच इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतो त्याला ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हटलं जातं. कळतंय का? A differential equation which involves only one independent variable and their derivative is known as ordinary differential equation. And partial differential equation what? Which involves two or more dependent variable. हे MCQ ला विचारलं जातं बाळांनो. A differential equation which involves two or more independent variable are known as, and their partial derivatives are known as partial differential equation. हे दोन्ही लिहून घ्या, तोपर्यंत मी अटेंडन्स घेतो. द्या अटेंडन्स चला. वन प्रेझेंट. एक मिनिट, Two present. एकच मिनिट फक्त. हा, One present. Two present. Three present. Four present. Five present. 6 present. 7, 8 absent, 9 absent, 10 present. 11. 12 absent, 13 present. 14 present. 15 present. 16, 17 absent, 19 present. 20 present. 21 present. 22 present. 23 present. 25 absent, 26, 26 present. 27 present, sir. 28 absent, 29 present, sir. 30 Vikas, 31 Present. 32 absent, 33 present. 34, 35 absent, 35 present, sir. 30, 35 present. 36 present.
38 present, sir. 37 absent. 38 present. 39 absent. 40 present, sir. 41 present, sir. 42 present. 43 present. 44 present, sir. ठीक आहे. ठीक आहे, आपण उद्या हे करू. उरलेलं करू का पण? पुढचं लेक्चर ह्याच लिंक वर चालू होईल. पुढचे सर घेतील तुम्हाला. कितीला येतं लेक्चर? 3:30. 3:30 ला. टाइम टेबल बघा.